नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मार्केटला जात आहोत. का ते तुमच्या लक्षात आलंच असेल. आपल्या स्त्रियांचा आवडीचा सण जर आला आहे, वटपौर्णिमा. त्याचीच तयारी करण्यासाठी मी मार्केटला चालले होते. मार्केटला जाताना माझ्या मनात भरपूर विचार, काय काय साहित्य घ्यायचं, काय नाही घ्यायचं, हे विचार होते. पण मार्केटला आल्यावर इतकं छान वाटलं आणि सगळं साहित्य समोर दिसलं. फुलं, गजरे, वेण्या, ओटीचं सामान सगळं या दुकानात होतं. बाजार अख्खा छान भरला होता वटपौर्णिमेच्या साहित्याने. मी माझ्या आवडीची गुलाबाची फुलं घेतली. गुलाबाची फुलं इतकी छोटी होती की मला ते निवडूनच घ्यावी लागली. पण आज सर्व फुलं महाग पण होते. सण असल्यावर फुलं महागच होणार ना. मग मी माझं पुढचं साहित्य घेण्यासाठी या दुकानात आले. या दुकानात तर सर्व साहित्य होतं. तुम्ही बघू शकता, हळदी, कुंकू, वस्त्र, अगरबत्ती, कापूर, सर्व साहित्य या दुकानात होतं पूजेला लागणारं. मी माझं लागणारं साहित्य घेतलं आणि घरी आले. नवीन दिवसाची सुरुवात झाली आहे आणि मी आमच्यासाठी चहा ठेवला. चहा ठेवत असताना माझ्या मनात विचार आला की मी काल केलेली पूजेची साहित्याची खरेदी तुम्हाला दाखवावी आणि पूजेचं लागणारं साहित्य तुमच्याबरोबर शेअर करावं. चहा उकळून आला आणि आम्ही दोघांनी चहा घेतला. पूजेला साहित्य काय काय लागतंय हे विचार माझ्या मनात चालूच होते. चहा घेऊन झाला आणि मी सर्व साहित्य काढायला सुरुवात केली. तुम्ही चहा घ्यायला या मैत्रिणींनो. सर्वप्रथम मी पूजेचं ताट घेतलं. पूजेचं ताट घेऊन भरलेला गडू, हळदी कुंकू, अक्षता, कापूर, दिवा, साखर, पानाचा विडा, ओटीचं साहित्य, मणी मंगळसूत्र, दूध, कापसाचे वस्त्र, दोरा आणि फुले, घंटी, माचीस, अगरबत्ती, गहू आणि आंबे ओटीला भरण्यासाठी लागणारं साहित्य मी घेतले. माझी तयारी झाली मैत्रिणींनो. तुमची झाली का?